तर विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटायला आलोय असं रवी राणा यांनी म्हटलंय। विकास कामं आणि राजकारणासंदर्भात भेट होत असते असंही रवी राणा म्हणाले। अडसूळ आमच्या सोबत आहेत, आम्ही सर्व एनडीए मध्ये आहोत अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली। अमरावतीत भाजपच्या उमेदवारासाठी काम करू असंही रवी राणा म्हणाले। तर नवनीत राणांनी 5 वर्ष भाजपचीच बाजू मांडली असंही रवी राणा म्हणतायत। प्रत्येक वेळेस कामाशी मला जावं लागते आणि मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे विकासाच्या दृष्टिकोनातून काही राजकीय चर्चेतून नेहमी काम असते। राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, प्रत्येकाला विकास कामाबद्दल आम्ही लेटर देत असतो, चिठ्ठी देत असतो। आतासुद्धा मुख्यमंत्र्याकडे काही डेव्हलपमेंटचे विषय आहे, काही राजकीय विषय आहे, त्यावर चर्चा करायची आहे म्हणून मी जात आहे। अडसूळ आमच्यासोबतच आहे, ते माजी खासदार आहे, अमरावती जिल्ह्याचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या गटाचे नेते आहे आणि मी पहिलेही सांगितलं आताही सांगितलं की आम्ही सगळे मिळून एनडीए सोबत आहे आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहील तर आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊ। नवनीत राणा या पूर्ण 5 वर्ष भाजपसोबत राहिल्या, ताकदीनं भाजपची बाजू मांडली, भाजपच्या विचाराला पुढे नेण्याचं काम केलं। जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणवीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचा उमेदवार उभा राहील।